आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, सुप्रभात। आणि आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे। आदित्य ठाकरे पोहोचणार आहेत आणि त्यांचा अयोध्या दौरा खूपच चर्चेत आहे। कशा रीतीने शिवसैनिकांमध्ये यासाठीचा उत्साह पाहायला मिळतोय? रेणुका, जर आपण बघितलं तर शिवसेनेकडनं जोरदार आणि जय्यत अशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रभरातून अनेक शिवसैनिक जे आहेत ते खरं तर कालपासून अयोध्येमध्ये दाखल होत आहे। आज देखील सकाळी नाशिकहून आलेले 1,500 ते 2,000 शिवसैनिक जे आहे ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहे। पुढच्या 2-3 तासामध्ये ठाणे, कल्याण या भागातून देखील काही विशेष ट्रेन करण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणचे देखील शिवसैनिक जे आहेत ते अयोध्येत दाखल होतील। 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान आदित्य ठाकरे जे आहे ते अयोध्येमध्ये लखनौमध्ये दाखल होतील। त्यानंतर ते हॉटेल पंचशील या ठिकाणी येतील। त्या ठिकाणी त्यांचा राहण्याची व्यवस्था आहे। त्या ठिकाणी ते 3:45 वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषद घेतील। त्यानंतर ते या ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिरात जातील। त्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीची आरती जी आहे ती त्यांच्या हस्ते होणार आहे आणि यासाठीची ही सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पुढच्या काही तासामध्ये आदित्य ठाकरे लखनौमध्ये दाखल होतील। त्यासाठी थोड्याच वेळात या ठिकाणावरून संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि युवा सेनेचे नेते जे आहे ते आदित्य ठाकरे यांना घेण्यासाठी लखनौ विमानतळावर जातील। त्यानंतर हा संपूर्ण ताफा जो आहे तो अयोध्येच्या पंचशील हॉटेलमध्ये येईल आणि त्यानंतर ह्या ठिकाणची सगळी तयारी पाहणी जी आहे ती पदाधिकाऱ्यांकडून केली जातील। त्या सगळ्याची माहिती जी आहे ती आदित्य ठाकरेंना दिली जाईल आणि त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे जे आहे ते या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देणार आहे। विशेषतः इस्कॉन मंदिरामध्ये ते जाणार आहे आणि त्यानंतर अयोध्येतलं मुख्य रामलल्लाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ते शरयू नदीच्या काठावर जातील। त्या ठिकाणी जवळपास 5 ते 10,000 शिवसैनिक महाराष्ट्रभरातून आलेले त्या ठिकाणी असणार आहे। संपूर्ण शरयू नदीचा काठ जो आहे तो भगवामय करण्यात आलेला आहे। हजारो झेंडे असतील, फलक असतील, हे संपूर्ण अयोध्यामध्ये लावण्यात आलेले आहे। ठिकठिकाणी मोठे बॅनर जे आहे ते आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे लावण्यात आलेले आहे आणि यासाठीची सर्व जबाबदारी जी आहे ती एकनाथ शिंदेंवरती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवरती शरयू नदीच्या काठावरती होणाऱ्या आरतीची जबाबदारी जी आहे ती नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। अशी वेगवेगळ्या प्रकारे ही जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे हे सगळं नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आजची उत्सुकता असणाऱ्या आजच्या दिवसभरात ती म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दलची। याविषयीचे आणखी माहिती आता आपल्याला लक्ष्मण घाटोळ देत होते आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील तिकडे दाखल झालेत। आणि राज्यातली एक महत्त्वाची बातमी